जय शिवराय. शुभ सकाळ मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो. आपण माझा पहिला शेअर मार्केटचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर काल मित्रांनो, काल म्हणजे 6 जानेवारी 2025ला मी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले होते 5 तारखेला. 6 तारखेला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असणार ते मी 5 तारखेला 5 जानेवारी 2025ला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले होते. त्यानुसार आपण जर का ते बघितलं असेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स ते आपले कसे वर्क करतात त्याबद्दल मी व्हिडिओ टाकला होता. जर आपण पाहिला, खूप जणांनी तो व्हिडिओ पाहिला आहे, त्याबद्दल त्यांचे तर खूप खूप आभार आहे. पण पाहिला नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा तो व्हिडिओ पाहू शकता. आपल्या शेअर मार्केटच्या चॅनल ज्याचं नाव आहे GK मराठी शेअर मार्केट. तर मित्रांनो, आपण बघू शकता आता मी लाईव्ह मार्केटमध्येच तुम्हाला कॉलचे सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स दाखवणार आहे, ज्याप्रमाणे त्यांनी आपले वर्क केलेले होते. तर कालचा आपण शेअर मार्केटचा चार्ट बघूया. हा बघा, इकडे दिनांक 6 जानेवारीचा चार्ट बघणार आहोत आपण. ही बघा, ही पहिली कॅन्डल आहे 3 तारखेची. 6 वाजल्याची कॅन्डल आहे मित्रांनो, जी ओपन झालेली होती 84,185ला आणि क्लोज झाली आहे 24,133ला मित्रांनो. हे 15 मिनटाची कॅन्डल चार्ट लावलेला आहे मित्रांनो मी. पण त्याच्यामध्ये आपला जो रेजिस्टन्स होता 24,184. तर आता तो 24,184च्या खालती क्लोजिंग दिलेली आहे मित्रांनो त्याने. आणि तिथून जो निफ्टी खाली आलेला आहे तो 24,000ला इकडे 10:45 कॅन्डल आहे मित्रांनो. 15 मिनटाची कॅन्डल आहे, 10:45 24,000ला इथे त्याने थोडासा सपोर्ट घेतलेला होता आणि सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा त्याने वरती जाण्याचा प्रयत्न केलेला होता. तो वरती जाऊ शकला नाही मित्रांनो. जास्तीत जास्त किती वरती गेला तो आपण पाहूया. इथे 11:30च्या कॅन्डलमध्ये बघू शकता तुम्ही. 11:15च्या कॅन्डलमध्ये 24,149पर्यंत गेलेला. पण तो पुन्हा एकदा त्याला आपला रेजिस्टन्स जो होता 24,184 तो ब्रेक करू शकला नाही. आणि नंतर तुम्ही पाहू शकता 11:15पासून जो निफ्टी आहे तो भयंकर खालती आलेला आहे. निफ्टी आपला किती 24,187 पासून निफ्टी आपला काल आलेला आहे खालती. मला दाखवतो चार्टमध्ये मित्रांनो. लो मारलेला आहे 23,553चा लो मारलेला आहे मित्रांनो. आणि आपला सेकंड सपोर्ट होता 23,810. तर मित्रांनो आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे वर्क करतात हे तर तुम्ही आता पाहिलंच असेल. तर आज दिनांक 7 जानेवारी 2025ला आपण आज लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघणार आहोत. निफ्टीचे आणि बँक निफ्टीचे दोघांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघणार आहोत मित्रांनो. तर आता आपल्याला निफ्टीमध्ये 7 जानेवारीला आपल्याला रेजिस्टन्स येतो आहे 23,810चा हा पहिला रेजिस्टन्स येतो आहे मित्रांनो. आणि दुसरा रेजिस्टन्स येतो आहे 24,000चा मित्रांनो. आणि खालती सपोर्ट यायला आहे 23,310चा. 23,310चा तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. वन डेमध्ये 23,301चा आता याला सपोर्ट आहे निफ्टीला मित्रांनो. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. 23,810 हा आपला रेजिस्टन्स आहे आणि 23,301 याच्या खालती तुम्ही निफ्टी गेला नाही पाहिजे मित्रांनो. 23,301चा स्ट्रॉंग सपोर्ट वाटतो आहे मित्रांनो. ह्याच्यावरच जे काही आहे ती निफ्टी सस्टेन राहिली पाहिजे मित्रांनो. आणि 23,810 आपला रेजिस्टन्स आहे. तसंच मित्रांनो आपण बँक निफ्टीचं कालचं देखील चार्ट बघूया आपण मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये देखील आपण काल जे रेजिस्टन्स दिले होते मित्रांनो 5 जानेवारी 2025ला आपण 6 तारखेचे सपोर्टनी रेजिस्टन्स दिलेले होते निफ्टी बँकमध्ये देखील. तर आपला निफ्टी बँकचा पहिला सपोर्ट होता 49,710. त्याच्यानंतर 50,512 हा सपोर्ट होता आणि त्याच्यानंतर 51,656चा रेजिस्टन्स होता मित्रांनो. तर आपण 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये येऊया आणि बघूया मित्रांनो. तिथे आपण बघू शकता मित्रांनो
ही पहिली कॅन्डल आहे. थांबा मित्रांनो, ही 96ची पहिली कॅन्डल आहे मित्रांनो, जी ओपन झाली होती 50,989 आणि त्यांनी क्लोज केला आहे 50,718. ही 15 मिनिटाच्या कॅन्डल चार्ट आहे मित्रांनो. पण आपला वरती ऑलरेडी रेजिस्टन्स होता 51,656, तर त्याच्या खालतीच ते 51,000च्या आसपास ओपन झालेला आहे मित्रांनो. आणि तिथून आपला सपोर्ट होता पहिला 50,512चा. 50,512चा हा सपोर्ट त्याने ब्रेक केलेला आहे. 10:30 वाजता ब्रेक केलेला आहे. आणि त्याच्यानंतर वरती जाण्याचा त्याने देखील निफ्टी बँकने देखील प्रयत्न केलेला होता. प्रयत्न केला होता पण नाही झाला. हे बघा इकडे 11:30च्या दरम्यान प्रयत्न केलेला, पण तिकडनं पुन्हा खाली आलेला आहे. निफ्टी बँक आलेला आहे आणि निफ्टी बँकने लो मारलेला आहे, जो आपला आहे 49,757चा लो मारलेला आहे निफ्टी बँकने 2:30 वाजताच्या दरम्यान 2:30 मित्रांनो. पण आपला खालती सपोर्ट होता 49,710चा, तो काही ब्रेक केलेला नाही. आणि आत्ता देखील 7 जानेवारीला जो मी लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये देखील आपण पाहू शकता की आपला जो सपोर्ट आहे 49,710चा हा देखील स्ट्रॉंग असा सपोर्ट आहे निफ्टी बँकला मित्रांनो. आणि वरती रेजिस्टन्स बनतो आहे तो 50,512चा. सपोज मित्रांनो 50,512चा इकडनं जर का रेजिस्टन्स निफ्टी बँकचा हा जर का ब्रेक होतो तर 51,000पर्यंत तरी जाऊ शकतो आज. आणि जर का नाही करत असेल तर मित्रांनो 49,710चा हा आपला जो आहे तो सपोर्ट देखील त्याला स्ट्रॉंग आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो बँक निफ्टीचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 1 मिनिट मी ऑन करतो आहे जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल मित्रांनो. 49,710 सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 50,512 हा रेजिस्टन्स बनतो आहे, त्याच्यानंतर 51,656चा हा रेजिस्टन्स आहे मित्रांनो. तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि ह्याच्याबद्दल मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो ज्यांनी कोणी 5 जानेवारीचा ज्यांनी कोणी हा व्हिडिओ माझा पाहिला नसेल त्यांनी पुन्हा एकदा पाहून घ्यावं की आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे वर्क करतात ते आपण पाहून घ्यावे. आणि कॉल आणि पुटमध्ये म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आपण कसे ट्रेड करू शकतो याचा विचार करू शकता आपण. आणि जर का तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल मित्रांनो तर पेपर ट्रेड करा मित्रांनो. पेपर ट्रेड खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपल्याला देखील समजले जाते की आपला ट्रेड किती बरोबर आहे किंवा किती चुकीचं आहे. आणि आपण एंट्री कुठे घेतली पाहिजे, कोणत्या सपोर्टला एंट्री घेतली पाहिजे, कोणत्या रेजिस्टन्सला एंट्री घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्णपणे त्या गोष्टींचा आणि त्या ट्रेडचा फायदा होईल. ह्या विचाराने आपण ट्रेड उतरावं मित्रांनो. तसंच मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी लाईव्ह मार्केटमध्येच बनवलेला आहे. 11:15 वाजता मी आता व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्यासाठी आज मित्रांनो. हा देखील व्हिडिओ तुम्ही जरूर बघावा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला डिस्क्लेमर सांगू इच्छितो मित्रांनो, जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही आपल्या जबाबदारीवर करावी. इथे मी फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स याबद्दल सांगितले आहे आणि जे फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी सांगण्यात आलेलं आहे. मी जे काही सांगतो त्याच्यावरती गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही आहे. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. जी काही गुंतवणूक आहे ती आपल्या जबाबदारीवर आपण करावी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.